हॅलो, तर मी अनुप्रिया होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे. आज ना एक गोष्ट मनाला खूप लागली आणि ती ना खूप असं काहीतरी शिकूनसुद्धा गेली की आई ना ही शेवटी आईच असते. मग ती प्राण्यांची असो नाही तर मग माणसांची असो. मी आदल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या इथं एक मांजर आहे. म्हणजे अशीच ती शेजारी इकडे तिकडे फिरत असते, एकाच्या घरी काही थांबत नाही. आणि तिला ना एक नाही दोन नाही 4 पिल्लं झालीत आणि इतकी सुंदर आणि इतकी क्यूट होती ना. आणि तिनं ना ती एका अशी छानशा कोपऱ्यात सुद्धा ठेवलं होतं की त्या पिल्लांकडे कुणी जाऊ नये किंवा ते पिल्लं कुणाला दिसू नयेत. परंतु काय असतं ना की जे व्हायचं असतं ते होतच असतं. परंतु प्रत्येकाला असं वाटतं ना की अशा गोष्टी होऊ नयेत की ज्यामुळे ना कुणाला तरी हर्ट हो. आणि एक आई अशी गोष्ट असते ना की तिला ना तिच्या मुलांपेक्षा कशाचीच काळजी नसते. मग ती प्राण्यांची असो नाही तर मग माणसांची आई असो. तिच्याकडे बघून मला इतकं हे वाटलं ना की खरंच अरे ती फक्त बोलू शकत नाही आहे आणि आपण बोलू शकतो. पण जे काही दुःख असतं जे काही भावना असतात ना ते प्रत्येक आईमध्ये ना सारख्याच असतात नाही का. सकाळची सुरुवात ही अशीच होते. आपण उठायचं, मागे मुलं उठायची, मग त्यांचा चहा नाश्ता त्यांचं स्कूल टिफिन यामध्ये जाणार. आणि सकाळी सकाळी दोघंजणं जर का उठलेली सोबतच असली आणि त्यांना जर एकमेकांना एकच गोष्ट पाहिजे असेल तर मग ही दोघांची घरात अशी भांडणं होणार. मोठं जरी असलं तरी तेच करणार आणि लहान जरी असलं तरी तेच करणार. मला तरी असं वाटतं ना की ही कधी कधी पटकन मोठी होतात पण मोठी झाल्यावरही हीच भांडणं आहेत. कारण की आपणही लहानपणी भाऊ बहीण म्हटल्यानंतर हे असंच चालायचं. बस 5 मिनिट ते आणि मग 5 मिनिटानंतर सगळं काही शांत वातावरण. मग दोघांनाही खारी बिस्किट दूध टोस्ट सगळं काही थोडंसं खाऊ घातलं. कारण स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर 12:30पर्यंत तिचा पेपर असतो, तोपर्यंत ती काही खात नाही. आणि म्हणून जबरदस्तीनं थोडं तिला भरवावं लागतं. तर ती जेव्हा खात बसते ना तेव्हा मग त्यालासुद्धा खायचं असतं. दीदीने जे केलं तेच त्याला करायचं असते. आणि हे आपण असं नाही की आता लहान आहेत म्हणूनच, हे मोठे होईस्तोवरसुद्धा असंच चालतं. आता आपण जेव्हा आपले लहानपणीचे दिवस आठवतो ना तेव्हा लक्षात येते की बहीण भाऊ आपणसुद्धा असंच करायचो. आणि आईचं नाकीनऊ किती यायचं. तर तिला मग मी स्टॉपवर सोडायला गेले. तिची स्कूल बस येते तिथे. तिला सोडून घरी आले कारण घरचीसुद्धा कामं पटापट आटोपायची असतात. आणि हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना मांजरीच्या पिल्लांनी, ही बघा किती छान आणि क्यूट पिल्ले. एक ब्लॅक आणि हे बघा किती ना तिचं दूध पितं आहे आणि किती सुंदर हा हे आहे ना म्हणजे क्षण म्हणतो आपण तो. पण काय करायचं ना काही गोष्टी अशा होतात की ते आपल्या हातात नसतं. आमच्या घरातसुद्धा ना इकडून तिकडून ती सकाळी मांजराची पिल्लं पळायची, सकाळी यायची आणि नंतर मग काय दुपारी मी घर लावून घ्यायची मुलं झोपतात म्हणून. तर तेव्हा ती बाहेर खेळायची. आणि खूप म्हणजे माझं दक्षसुद्धा म्हणतो कुठं गेली म्याव कुठं गेली म्याव. आणि ती मांजर इथंच बसलेली असते. तिला दूध वगैरे देते मी वाटीमध्ये, ती पितं आणि तशी शांत बसलेली असते काही आवाज न करता. स्वयंपाक तिकडे माझं चालू होता. अर्धा स्वयंपाक म्हणजे चपात्या झाल्या, भाजी तिथं मग मी लावून दिली. आणि तोवर शिजेस्तोवर म्हटलं चला दक्षसोबत थोडीशी मस्ती करूया. त्याच्यासोबत खेळलं ना की मग त्याला छान वाटतं. नाही तर मग एक तास त्यांच्या गाड्यासोबत खेळणार, नाही तर मोबाईल मागणार. पण यामध्ये त्याला असं गुंतवलं ना की मग तो छान खेळतो गाड्यांसोबत. मग त्याला काही भांडी घरातली दिली की आणि मग असं तो सुद्धा ना थोडी ॲक्टिव्हिटी करतो. आता त्याला दुसरं कोणी नसते खेळायला. त्याचे पप्पासुद्धा ऑफिसला जातात आणि दीदी पण जाते स्कूलला. मग काय आम्ही दोघंच घरी असतो. जेवढं आम्हाला एकमेकांना एंटरटेन करायचं काम आम्ही दोघंजणं करतो. तर आईचं ना आपलं आई झाल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला कळतात की खरं आई काय करायची त्यावेळेस, का करायची. मग ह्या गोष्टी आता आपल्याला कळतात नाही का. त्याच्यानंतर मग माझं ना एक पार्सल आलं होतं की बऱ्याच दिवसापासून मी ते ऑर्डर करायसाठी ना कार्टमध्ये मी काढून ठेवलं होतं. म्हटलं करू की नको. कारण की माझ्याकडे जास्त ना भांडे ठेवायला रॅक वगैरे असं नाही आहे की स्टोरेज ठेवायचं. म्हटलं चला बघू, जर चांगलं आलं तर म्हणजे चांगलं वाटलं मला तर म्हटलं करू ऑर्डर आपण. तर जे काही छोटे छोटे आपले हे असतात ना जार भरण्या असतात तर त्या ठेवायसाठी मग असं एक हे होतं
बास्केट म्हणू आपण त्याला, असं कुठेही आपण हँग करू शकतो. त्याला छान ना हे पण आले होते, हुक्ससुद्धा आले होते, म्हणजे स्टिकी हुक्स होते त्याला. ते जर का आपण भिंतीला लावल्या तर ते कुठेही आपण त्याला स्टिक करू शकतो. तर हे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे आणि खूप मला वाटते 100-150च्या आतमध्येच मला मिळालं आहे. आणि एक नाही तर 2 बास्केट याच्यामध्ये आहेत आणि क्वालिटीसुद्धा ना छानच आहे. तर काय असतं ना की जेव्हा आपण रेंटच्या घरामध्ये राहतो ना, तेव्हा काही गोष्टींना आपण एकदम बाय नाही करू शकत. मग ते इकडे तिकडे सामान हलवावं लागतं आणि परत मग ते तोडमोड फूटतूट अशा गोष्टी होत राहतात. परत स्पेसचासुद्धा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मग मोठ्या गोष्टी काही अशा घेतल्या नाही, असे छोट्या मोठ्याच घेतलेल्या आहे. तर हे तुम्ही बघा. तर आपण ना याला हे 2 स्टिकी आलेले आहेत ना अशा, तर ह्या आपण भिंतीला लावू शकतो आणि त्याला ते अडकून देऊ शकतो. याच्यामध्ये आपण काही ठेवू शकतो, आपल्या जे काही छोट्या मोठ्या मसाल्याच्या वगैरे आणि त्याला खाली ना काही हुक्स आहे, त्यामध्ये ना आपले चमचे वगैरे हे सुद्धा आपण त्याला हँग करू शकतो. किंवा तुम्ही याचा दुसरासुद्धा मल्टीपर्पज यूज करू शकता. म्हणजे तुम्ही ॲज अ शोकेस म्हणूनसुद्धा करू शकता की त्यामध्ये काही तुम्ही फ्लॉवर्स किंवा असं काही वेगळ्या शोच्या वस्तू ठेवू शकता. आणि मग संध्याकाळी आम्ही निघालो बाहेर थोडंसं पेटपूजा करायला. कधीतरी आठवड्यातून बाहेर थोडं जाणं होतंच, कारण मुलांना बाहेर नेणंसुद्धा आपलं काम आहे ना. आणि ॲज अ आई म्हणून मला असं वाटतं की मुलांना ना आठवड्यातून एकदा तरी बाहेर नेलंच पाहिजे. बाहेर पडलोच होतो, तर म्हटलं चला किराणा घेऊ म्हणून डीमार्टच्या रस्त्याने निघालो आणि तिथं गेलो आणि म्हटलं थोडं ग्रोसरीचं सामान घेतलं की मग परत ग्रोसरीच्या सामानासाठी सेपरेट वेळ काढून यावं लागेल नाही. स्वयंपाक झालेला होता माझा. म्हटलं चला आता आपण ग्रोसरीज घेऊ. आज सांगायचा मुद्दा एवढाच की मी तुम्हाला ती मांजरीची गोष्ट सांगितली, पण रिलेट आपल्या आयुष्याशी सुद्धा करते. प्राण्यांची असो नाही तर माणसांची आई असो, आईचं प्रेम हे फक्त एक आईच समजू शकते. आणि म्हणून मला 2-3 दिवस झाले एवढं माझं मन दुखतं आहे ना त्या गोष्टीसाठी की अरे आपण त्या मांजराच्या पिल्लांना जर का आपल्या घरामध्ये काही दिवस ठेवलं असतं तर ती पिल्लं वाचली असती. पण दुसरं मन असं म्हणतं की ती पिल्लं जर घरात ठेवली असती तर मुलांनासुद्धा त्या मांजरीने काहीतरी हर्ट केलं असतं. म्हणून मी ना खूप द्विधा मनस्थितीत आहे.